उत्तराखंड में भारी बारिश और बाढ़ के कारण जलगांव के 16 तीर्थयात्री लापता हो गए हैं। इस दुखद घड़ी में जलगांव के मुस्लिम समुदाय का एकता संगठन मानवता की मिसाल पेश कर रहा है। संगठन ने जाति और धर्म से ऊपर उठकर लापता तीर्थयात्रियों के परिवार से मुलाकात की। संगठन के समन्वयक फारूक शेख और उनकी टीम ने प्रभावित परिवारों को मानसिक सहारा दिया। उन्होंने प्रशासन से जल्द लापता लोगों की तलाश करने और परिवारों को हर पल की खबर देने की अपील की है। ये घटना दर्शाती है कि मुश्किल समय में मानवता ही सबसे बड़ा धर्म होता है। झकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगाव। सकाळीच आम्हाला आनंदाची बातमी भेटली होती की ड्रायव्हरचा फोन आलेला होता। त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा आपली मुलं सुखरूप आहेत, तुम्ही फक्त घरच्यांना सांगून द्या आम्ही एका ठिकाणी तर आम्हाला उशीर होईल बा। त्याच्यानंतर अजून आनंदाची बातमी अशी आली 4:15 वाजता माझे चुलत भाऊ भारत भाऊ नंदवरे त्यांच्या मुलगाचा व्हिडिओ कॉल आला होता। त्या व्हिडिओ कॉलवर त्यांनी आम्हाला 2च मिनिटं बोललं। 2 मिनिटामध्ये त्यांनी सर्व मुलांना आम्हाला दाखवलं। त्याच्यामध्ये आम्हाला सर्व दिसलं। त्याच्यामधले आमचे म्हणजे जी भीती त्यांच्या मनात ती पूर्णपणे निघालेली आहे आता। व्हिडिओ कॉल में इतना बोला उन्हें तर त्याने सांगितलं बाबा सगळ्याला घरून जाऊन सांगून दे म्हणे बाप्पा सगळ्यांच्या जे तर आम्ही चांगले सुरक्षितमध्ये त्याला म्हणे 10 ते 7 दिवस नेटवर्कचा कार्यक्रम येणार नाही म्हणे। त्याच्यामुळे तुम्ही काय घालची कॉल चेक नाही करा म्हणे। तेवढं तुम्ही टेन्शन घेऊ नका बॉस, प्रत्येकाच्या घरी जा। तुम्ही टेन्शन घेऊ नका, प्रत्येकाच्या घरी जा, प्रत्येकाला सांगून द्या आम्हाला व्हिडिओ कॉल आला होता आणि त्यांनी सांगितलं का बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्यासोबत सर्व मुलं आहेत। आम्ही 15 मुलं जेवढे 15 जण आहेत ना सर्वच्या सर्व दर्शनासाठी मुले गेलेले होते। सकाळी आज आनंदाची बातमी अशी आली का ते आम्ही ड्रायव्हरचा फोन आला तर आम्ही सुखरूप एका जागावर आहे, काही टेन्शन करण्यासारखं काही नाही। तिथे नेटवर्क नसल्यामुळे आमचे फोन लागत नाही, 2-4 दिवसामुळे नंतर फोन लागतील आम्ही खाली आल्या। वर्तमानपत्रातली बातमी बघून आज आम्ही जळगाव जिल्हा एकता संघटनेमार्फत आमचे या प्राधिकरणावर जो एक संकट आलेला होता की ते 13 मुलं संपर्कहीन झालेले होते, त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष येऊन त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी भेटलो। परंतु ईश्वराचे आम्ही अत्यंत आभार मानतो की ईश्वराने त्यांना आजच आता आम्ही जेव्हा आलो तेव्हा 4 वाजता त्यांना व्हिडिओ कॉलवर निरोप मिळाला की आमचे 13 आणि 2 धरणगावचे असे 15च्या 15 जण सुखरूप आहेत आणि चांगले आहेत। आम्हालाही ईश्वराचे आम्ही आभार मानले की आम्हाला ज्या कामासाठी आम्ही आलो होतो की आम्ही यांच्या दुःखात सहभागी होऊ, त्यांना आम्ही धीर देऊ की आपले मुलं जरूर परत येतील, कारण की आपण असे कोणतेही कृत्य केले नाही की ज्याच्यामुळे आपल्या मुलांना ते भोगावं लागेल आणि त्यासाठी आम्ही आलो। परंतु आम्हाला आल्या या कुटुंबियांनी त्यांचे मेसेजेस दाखवले, त्यामुळे खरोखरच आम्ही अल्लाचे ईश्वराचे आभार मानतो की या तरुण पिढीला त्यांनी वाचवलं आणि जेणेकरून हे पालकांचे जे आनंद आज आम्हाला त्यांच्या डोळ्यासमोर दिसतंय त्याच्यामुळे आम्हालाही आनंद झाला आणि आम्ही ईश्वराचे पुन्हा एकदा आभार मानतो। धन्यवाद।